Good morning, students. I am Rohini Prachanda, your new English teacher. See, today we are going to study a new poem of our syllabus, that is, It's a Small Word After All. Students, in this year we have to study figures of speech also. In this poem, there is a figure of speech that is alliteration. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, यावर्षी आपल्याला मराठीतील भाषेचे जे अलंकार असतात तसेच इंग्लिशमधलेही भाषेचे अलंकार शिकायचे आहेत. यातले जवळजवळ 3 अलंकार आपल्याला यावर्षी टीचिंगला आहेत आणि या कवितेमध्ये तुमची पुनरावृत्ती या अलंकाराची उजळणी होणार आहे. आता तुम्हाला ते मराठीच्या सिलेबसनुसार समजेल. पुनरावृत्तीचा अर्थ काय होतो? रिपिटेशन ऑफ द सेम साऊंड, म्हणजेच एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती. परत परत त्या ओळींमध्ये ते अक्षर येत असतं. इन दिस पोएम दिस वर्ड इज रिपीटेड मोस्टली. बघा, या पोएममध्ये इट्स अ स्मॉल वर्ड हा जो शब्द आहे, ही जी लाईन आहे ही परत परत रिपीट झालेली आहे. सी फ्रॉम फर्स्ट लाईन, इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. द पोएट वॉन्ट्स टू टेल अस दॅट in the writer's view of point, as you see to the world, you can observe it and you have feelings like that. If we see this world is enjoyable, then you can find this world is laughter. जर तुम्हाला असं वाटलं की हे जग खूप एन्जॉय करण्यासारखं आहे, खूप आनंदी आहे, तर ते जग तुमच्यासाठी हास्यास्पद आहे. आणि जर तुम्ही ते दुःखीने किंवा पेसिमिस्टिकनुसार किंवा दुःखी व्यक्तीनुसार पाहिलं, तुम्हाला जर सतत दुःख वाटलं, निगेटिव्ह एनर्जी तुमच्या भोवती असेल, देन इट्स अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. सेकंड लाईन ऑफ द पोएम. सी इन द थर्ड लाईन, द पोएट वॉन्ट्स टू टेल अस दॅट इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स. You are students, all students, and if you see that the world is full of hope, this world can give me future planning, this world can give me a bright future, then it's a world of hopes for you. तुम्ही विद्यार्थी आहात आणि तुम्हाला जर वाटलं की हे जग मला खूप भविष्य चांगलं देऊ शकतं, तर ते जग तुमच्यासाठी कसं आहे? होप्स आहे. होप्स म्हणजे काय? आशावादी. अँड इट्स वर्ल्ड ऑफ फिअर्स. जर तुम्ही घाबरटपणाने पाहिलं त्या जगाकडे, तर हे जग तुम्हाला सतत घाबरवत राहील. तुम्ही ज्या दृष्टिकोनातून जगाकडे बघाल, त्या दृष्टिकोनातून जग तुम्हाला दिसेल. म्हणूनच पोएट म्हणजे कोण? कवी. पोएट वॉन्ट्स टू टेल अस रिपीटेड अँड रिपीटेड दॅट यू हॅव टू सी वर्ल्ड विथ हॅपीनेस. आनंदाने त्या जगाकडे तुम्ही बघा. देअर्स सो मच दॅट वी शेअर. दॅट्स टाईम, इट्स टाईम वी आर अवेअर. इट्स टाईम वी आर अवेअर. हाच वेळ आहे की आपल्याला अवेअरनेस म्हणजेच काय? जागरूकता होणे. आपल्याला जागरूक होण्याची आवश्यकता आहे. अँड इन दिस कोरोना सिच्युएशन वी हॅव टू अवेअर. आता बघा, ही जी जागतिक स्थिती दिसते तुम्हाला कोरोनाची, या दृष्टीने सुद्धा तुम्हाला अवेअर राहायचं आहे. देअर्स सो मच दॅट वी शेअर. आपल्या फिलिंग्स, आपल्या भावना आपल्याला शेअर करायच्या आहेत. बंद. It's a small word after all, it's a small word after all, it's a small word after all, it's a small word after all. Now in these 4 lines there is a figure of speech, that is repetition. हीच लाईन परत परत रिपीट केलेली आहे. Why does this line is repeated? To emphasize the poet his feelings. त्याला त्याच्या फिलिंग्स, त्याच्या भावना या व्यक्त करण्यासाठी त्याने ती लाईन्स परत परत रिपीट केलेली आहे. अँड टू मेक अ पोएम रिथमॅटिकली. आणि एक त्या पोएममध्ये एक म्युझिक निर्माण करण्यासाठी किंवा एक रिदम निर्माण करण्यासाठी त्याने ते लाईन रिपीट केलेली आहे. देअर इज जस्ट वन मून अँड वन गोल्डन सन अँड अ स्माईल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरी वन. पोएट्स वॉन्ट्स टू गिव्ह अस अनदर मेसेज, दॅट इज अ मेसेज ऑफ फ्रेंडशिप. बघा, फ्रेंडशिपचा मेसेज किंवा फ्रेंडशिप करा हा संदेश या कवीला आपल्याला द्यायचा आहे. कारण का? तर हे जग खूप सुंदर आहे. देअर्स जस्ट वन मून, एकच मून आहे, एकच सन आहे आणि आपण सुद्धा एकच या जगात देवाने निर्माण केलेलं आहे. पण फ्रेंडशिप, मैत्री जर आपण केली प्रत्येकाशी, तर आपण आनंदी राहू शकतो. दो द माउंटन डिवाइड अँड द ओशन्स आर वाईड, इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. यू कॅन से to me that, madam, how this world can be a small world, because there are so many oceans, there are so many continents,
म्हणजेच काय, तर तुम्ही म्हणाल की मॅडम हे जग कसं काय छोटं आहे, एवढी मोठी पृथ्वी आहे, वेगवेगळे कॉन्टिनंट्स आहे, म्हणजेच वेगवेगळे खंड आहे, खूप मोठे मोठे ओशियन्स आहे या पृथ्वीवर. पण तरीसुद्धा हे जर आपण वरतून बघितलं तर ह्या सगळ्या पर्वतांनी, या सगळ्या समुद्रांनी हे जरी डिवाईड केलेलं असेल तरीसुद्धा मैत्रीच्या नात्याने हे जग खूप छोटं होऊ शकतं. आणि आपण जर वैश्विक किंवा वैश्विक भावना, वसुदैव कुटुंबकम ही जर भावना आपण निर्माण केली तर हे जग आपल्यासाठी खूप छोटं आहे. आपल्या कुटुंबासारखंच वाटतं. त्यामध्ये वेगवेगळ्या लँग्वेजेस असल्या, वेगवेगळे कंट्रीज असले तरीसुद्धा इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. मीन्स द पोएट वॉन्ट्स टू गिव्स अस अ मेसेज ओनली, दॅट इज फ्रेंडशिप, that is a relationship to everyone, and with a message of happiness and laughter to all of us. Don't be negative, don't be hopeless, always be hopeful and see bright future of yourself in your dreams. This the poet wants to tell us. Now in this poem, if we see grammatically, see, there are so many rhyming words in this poem, and in your last year, your teacher has told you how we can find rhyming words. मागच्या वर्षी तुम्ही शिकलेले rhyming words कसे ओळखायचे. आता तुम्हाला आजचा होमवर्क काय द्यायचा. नाऊ सी, टुडेज होमवर्क इज दॅट यू हॅव टू राईट डाऊन ऑल रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम अँड न्यू वर्ड्स फ्रॉम द पोएम. यातल्या नवीन शब्दांचे अर्थही शोधा, अँड यू हॅव टू रिपीट इट फॉर 4-5 टाइम्स ऑन युअर स्लेट ऑल्सो. पाटीवर लिहा, पाठ करा, स्पेलिंग, आणि ते सगळे वहीवर लिहून, नोटबुकमध्ये लिहून मला दाखवायचे ते सगळे. दे ओके, सी, also I can give you 2 or 4 questions as your homework on my blackboard. See it. Okay, bye students. Hello students, tomorrow we will learn next poem of this syllabus. Okay, bye.